कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ। झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद। शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख। कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही। तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ। अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163। विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। कर्जतकरांचा कौल काय, मतदार नेमकी काय बोलतात हे आपण विकासनामाच्या माध्यमातून जाणून घेतोय। माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे सुद्धा आहे, त्यामुळे आपण बिसेगाव विभागामध्ये आलेलो आहेत। आपल्यासोबत दिनेश ठोंबरे सर आहेत। सर, उमेदवाराची घोषणा झाली, बऱ्याच रस्सी केसमध्ये तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, काय सांगाल, काय मुद्दे घेऊन चाललेत लोकांसोबत? मुद्दे असे का, कसा गावाचा विकास मला भरपूर करायचा आहे। तसा माझा चुलत्याचा म्हणजे सोमनाथ ठोंबरे यांचा 10 वर्षाचा अनुभव आहे। 10 वर्षाचा अनुभव त्यांनी मला व्यवस्थित पुरेपार त्यांनी मला हे म्हणजे कानात माझ्या सगळं फुंकलेलं आहे। ते कसा विकास करायचा गावाचा, कसं माणसं आपली आपुलकीची घ्यायची आणि माणसांची बांधिलकी कशी करायची आणि पुढचा जे सुखादुखात जे कार्यक्रम करायचे त्यांचा वारसा घेऊन पुढे सगळं कार्यक्रम। तुमची आई सुद्धा माझी नगरसेविका होऊन गेलेली आहे, काय सांगाल त्या काळामधलं तुम्हाला अनुभवाचे धडे आहेत? माझी आई जेव्हा नगरपालिका फर्स्ट टाईम झाली तेव्हा ती पहिल्यांदाच ती नगरसेविका म्हणजे ॲटममध्ये पहिले निवडून आलेली आहे। तिचा वारसा घेताना मी थोडा लहान होतो, का मी तेव्हा 9वी 10वीला होतो, तेव्हा मला एवढं नव्हतं, पण आमचा घरोघरी वारसा जो आहे तो असा आम्ही चाललेला आहे, वारसा घेऊन चाललेले आहेत। आपल्यासोबत आदिवासी महिला प्रतिनिधित्व करणारे एक आदिवासी कर्जत तालुका ओळखला जातो, मात्र आता नगरपालिकेमध्ये आदिवासी महिला जाण्यासाठी प्रयत्न करताय परिवर्तन आघाडी। खरोखर तुम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करतात, एक संधी तुम्हाला परिवर्तन आघाडी दिलेली आहे। महिला आता सभागृहात जाणार आहेत, अनेक महिलांची संख्या आहे, त्यात एक आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळतंय। आता आपल्या गावात बाकी काय कामं राहिलेले आहेत ती पूर्ण करणार, वाडीत बाकी कामं पूर्ण आहेत पूर्वीची ती करणार। आपल्या विभागामध्ये कामं करणार खरं तर तुम्ही खेर घेतली, याचं कारण काय? कर्जतकरांच्या सर्वांनी विकास कर्जत परिवहन आघाडीच्या माध्यमातून आपण जर बघितलं त्या प्रभागातून 5 अ मधून जयराम ठोंबरे आणि 5 ब राधिका पवार ह्या आहेत। आणि मला ह्या ठिकाणी आनंद वाटतो आहे की हा जो प्रयत्न केलेला आहे तो त्यांच्या मी जो स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी म्हणून फॉर्म भरला, परंतु जसे आमचे माजी नगरचे सोमराजी ठोंबरे हे आहेत त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ह्या ठिकाणी दिनेशजी ठोंबरे राधिका पवार असतील यांना आम्ही मोठ्या फरकाने ह्या ठिकाणी त्यांचा विजय आम्ही सुनिश्चित करू। तसेच नगरपदासाठी पुष्पाताई दगडे असतील त्यांनाही भागातून मोठ्या संख्येने बहुमत आम्ही त्या ठिकाणी प्राप्त करू, हा आम्हाला ह्या ठिकाणी विजय करू। तसेच तर रायगड जिल्हाध्यक्ष भाऊ असतील त्यांनी आपण बघितलं असेल तर शहर त्यांचा विकास झंझावते तुम्ही सर्वांनी असेल। आणि कार्यकर्त्याला आनंद आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, उभाटा असेल, स्वाभिमानी पक्ष असेल, यांच्या सर्व तसे इतर पक्ष असतील त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आम्ही ह्या ठिकाणी विजयी दिनेशजी ठोंबरे असतील, राधिका पवार यांचा विजय आम्ही सुनिश्चित करू। विजय सुनिश्चित, तुम्ही माजी नगरसेवक आता झालेला आहे, तुमची भूमिका खूप महत्त्वाची, जिंकून आणायची की पाडायचं काय ठरवलेलं आहे? सर्वप्रथम जे तुम्ही दिनेश भाईला विचारलं का तिकिटाची जी रस्सीखेच आहे, रस्सीखेच ही मुळात नव्हतीच। आमचे जे मित्रपरिवार आहे, आमचं जे कुटुंब आहे हे एकत्र बसून सर्व ठरवतो आणि पक्षवाद किंवा हजारे किंवा अजून असे कुठल्याही गावात हजारे आणि कुटुंबवाद असा कुठलाही विषय नसतो। जो कुटुंबवाद जो असतो तो घरातल्या घरात मिटवायचा असतो। आमची फॅमिली बसून, माझे सर्व कार्यकर्ते असतील, माझे मित्रपरिवार असतील, माझं गाव असेल, एकत्र बसून आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे। रस्सीखेच हा मुळात हा विषयच नाही आहे। मी 10 वर्ष खूप काम केलेलं आहे, माझ्या पायावर पाय ठेवून नक्कीच हे दोघंही प्रयत्न करतील। तसेच दगडेताई जे आहेत या धावक्या आहेत, नगराध्यक्ष धावते आहेत, ह्या म्हणजे भिंगरी बांधल्यासारखं काम करतील आणि शहराचा विकास करतील। त्यांच्या पाठीमागं सुद्धा असतील, नितीन यांचा आशीर्वाद आहे आणि तटकरे साहेबांचाही आशीर्वाद आहे। त्यामुळं कामाचा कर्जत शहरात झंझावत उठल अशी मी अपेक्षा किंवा इच्छा व्यक्त करतो। विकास कामाच्या जोरावर जे आहे यांना प्रतिनिधित्व केलं, माझ्या विभागामध्ये मी 10 वर्ष काम केलं, त्याच विकास कामाच्या जोरावर यांना पुन्हा एकदा कर्जत बिसेगाव किंवा गुंडगेगाव जे आहे ते
करतील आणि कर्जतच्या विकासाला परिवहन आघाडी निश्चित प्रयत्न करेल असा दावा जे आहे ठोंबरे केलेला आहे. कॅमेरामॅन वाडेसह विकास मिरळे, विकासनामा, कर्जत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.